नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. नेहमीप्रमाणे 24 ऑक्टोबरला शिवतीर्थावर उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला. गर्दी बऱ्यापैकी जमवली होती. पण जो काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामधील जे काही मेळावे व्हायचे त्या पद्धतीचा उत्साह या मेळाव्यामध्ये दिसून आला नाही. आणि जे काही नेत्यांची भाषणं असतील, जे काही 3 नंबर 2 नंबरच्या फळीमधल्या नेत्यांची भाषणं मग निवळच तुम्ही जे काही शिंदे गटावर किंवा मुख्यमंत्री शिंदेंवर घसरणं या पलीकडं दुसरा कुठलाच कार्यक्रम नव्हता असं यातून स्पष्ट होतं. आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे काही त्यांचं मेळावा असायचा, त्या मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी असायची. लोक राज्यातून यायचे, 2-2 दिवस अगोदर येऊन बसायचे. आणि बाळासाहेबांचं विचाराचं जे सोनं विचारधन हे महाराष्ट्रभर लोक घेऊन जायचे. त्यातून विजनरी काही कार्यक्रम असायचे. बाळासाहेब जे बोलले ते करायचे आणि जे करायचे नाही ते कधीच बोलत नव्हते. आणि त्यांचा जे तोंडावर एक, पोटावर एक, पोटात एक अशीच परिस्थिती होती. त्यांनी कधी हिंदुत्वाचा मार्ग कधी सोडला नाही. या सगळ्या गोष्टी राष्ट्रीयत्व, हिंदुत्व, देशभावना, राष्ट्रभावना या बाळासाहेबांचा मूळ गाभा होता. त्यामुळं आजचे जे काही उभाटा सेनेचे प्रमुख आहे यांच्या मनामध्ये शिवसेना जी काही चिरफाड झाली, शिवसेनेचं जे काही 2 तुकडे झाले त्याबद्दल मोठ्या प्रमाणात खीज आहे. आणि त्यांनी ती फक्त बाहेर काढली. मग तेच पोठडीतले परत शब्द, बाप चोरला, पक्ष चोरला, पक्ष चिन्ह चोरलं, अशा पद्धतीचं फक्त रडगाणं आणि आमच्यावर अन्याय झाला हेच फक्त त्यांना सांगायचं होतं. निवडणूक आयोगाच्या बाबतीत बोलायचं, निवडणूक आयोगाला शिव्याशाप द्यायचे. आता तर त्यांनी सुप्रीम कोर्टाला पण सोडलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांनी असं सांगितलं की जेव्हा मोदीजी काही डायनेस्टीबद्दल बोलतात किंवा हे जे वंशवादाबद्दल बोलतात की राजकारण हे वंशवादावर नको आहेत, हा वंशवाद या राजकारणातून हद्दपार झाला पाहिजे असं पंतप्रधान मोदींची जी भूमिका आहे याबद्दलचं जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा बोलले की आता जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब आहेत, त्यांचे वडील पण मोठे साहेब सरन्यायाधीश होते. पण उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की चंद्रचूड साहेबांचे वडील जरी सरन्यायाधीश होते आणि हे पण सरन्यायाधीश झाले, हे काही वंशवादाच्या किंवा बाप सरन्यायाधीश आहे म्हणून पोराला सरन्यायाधीश करायचं या तत्वाने झालेले नाही. मोठे साहेब सरन्यायाधीश झाले ते त्यांच्या क्षमतेवर झाले. आता चंद्रचूड साहेब सरन्यायाधीश आहे ते सुद्धा त्यांच्या क्षमतेवर झाले, योग्यतेवर झाले. त्यामुळं ते काही कुठल्या वारसा हक्काने त्या पदावर येऊन बसले नाही हे उद्धव ठाकरेंना समजलं पाहिजे. जसं तुम्ही बाळासाहेबांची गादी सोडली नाही
किंवा बाळासाहेबांचा वारसा हक्क सोडला नाही, तुम्हाला कुठल्या डिग्रीची गरज नाही, की कुठल्या अभ्यासाची गरज नाही, कुठल्या परीक्षेची गरज नाही. बाळासाहेबांचं पुत्र, बाळासाहेबांचं रक्त म्हणून तुम्हाला ती गादी भेटली, यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळं आपण जे काही उदाहरणं देतात त्या उदाहरणांचा इथं काडीचाही संबंध नाही. शिवाय तुम्हाला महाविकास आघाडी किंवा हे जे इंडी गठबंधन हे कशाला पाहिजे? हे तुम्हाला आता अशा पद्धतीनं पाहिजे की आपली जरी सत्ता महाराष्ट्रात आली नाही तरी पण आपण एकत्रित लढलं, मग आपल्या कुठल्या तरी थोड्याफार जागा आल्या तर आपल्या जागांची गरज उद्या राज्याचा मुख्यमंत्री बसवताना आले पाहिजे, देशाचा पंतप्रधान बसवताना आलं पाहिजे. कदाचित तशी जर परिस्थिती आली तर आपण मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग करू शकतो, आणि कधी जर नशीब फळफळून आलं तर आपण पंतप्रधान पण होऊ शकतो, किंवा काहीच नाही तर आपले वैयक्तिक कामं किंवा आपल्याला चांगले मंत्रिपद, चांगले महामंडळ किंवा आपले वैयक्तिक कामं महानगरपालिकेमधले किंवा खाजगी जीवनातले अनेक कामं, मग त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचं विखुरलेलं सरकार पाहिजे. बहुमताचं सरकार तुम्हाला नको आहेत. आणि ही गोष्ट तर खरी पाहिली तर तुम्ही सोनिया गांधींना सांगायला पाहिजे की जे काही तुम्ही असं म्हटला की हे पूर्ण बहुमत असलेलं सरकार नकोय, हे सरकार माजलेलं आहे, आणि असं असेल तर राजीव गांधींचं 400 खासदारांचं सरकार होतं. राजीव गांधींनी शहाबानो जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टात जी शहाबानोच्या बाबतीत चांगला निकाल लागला होता तो संसदेमध्ये पाशवी बळावर तो फिरवण्यात आला, किंवा बोफर्स एवढं मोठा घोटाळा झाला तर तो या पूर्ण बहुमताच्या सरकारनेच झाला. तर ही गोष्ट, किंवा इंदिरा गांधींच्या काळामध्ये जे काही बँकांचं राष्ट्रीयकरण झालं किंवा देशामध्ये आणीबाणी लागली, या गोष्टी उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी, राहुल गांधींना सांगायला पाहिजे की तुमचं हे जे बहुमताचं सरकार होतं यामध्ये काही गोष्टी चांगल्या झाल्या, काही गोष्टी वाईट झाल्या, आणि आता आपल्याला बहुमताचं सरकार नकोय, आपल्याला अनेक तुकड्या तुकड्याचं सरकार पाहिजे, म्हणजे एकमेकांना आपले एकमेकांचे कामं करता येतील आणि व्यवस्थित सत्तेची ऊब घेता येईल किंवा सत्तेचा मलिदा आपल्याला वाटून घेता येईल. हीच गोष्ट उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे. मग बाकी आज सरकार पडणार आहे, उद्या सरकार पडणार आहे, एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार आहे, आमदारांची आमदारकी नक्कीच जाणार, किंवा सुप्रीम कोर्टाने यांना ताशेरे मारले, त्यांना ताशेरे मारले, ह्याच आपण ज्या काही बातम्या ऐकतोय, यांनी अक्षरशः या बातम्यांनी जनतेचे कान पिकून गेले. आणि या मेळाव्यामध्ये जे काही विचार उद्धव ठाकरेंनी मांडायला पाहिजे होती की तुम्ही तुमचं सरकार आल्यावर किंवा आम्ही आमच्या सरकारमध्ये काय केलं, आम्ही आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं किंवा कुठल्या जातीच्या आरक्षणासाठी काय केलं, हे कुठेही तुम्ही सांगताना दिसले नाही. मागच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं होतं की आम्ही आता महाराष्ट्र पिंजून काढणार. एक तालुक्यात सुद्धा उद्धव ठाकरे गेले नाही. कुठला महाराष्ट्र पिंजला? तेव्हा उगेच काहीतरी वल्गना करायच्या, लोकांच्या शेतकऱ्याच्या बांधावर जायची अपेक्षा करायच्या. या सरकारने इतकं मदत केली पाहिजे, तितकी मदत केली पाहिजे,
अशी फक्त म्हणायची, प्रत्यक्षात आपण कुठली मदत केली, आपल्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना आपण काय दिलं, याचा सुद्धा पाढा आपण या मेळाव्यामध्ये वाचायला पाहिजे होता. तो आपण वाचला नाही. फक्त शेतकऱ्यांच्या नावाने शिमगा करायचा, शेतकऱ्यांना चिथावणी द्यायची. कांद्याला बाजार मिळाला का, टोमॅटोला बाजार मिळाला का, अनुदान मिळालं का, आणि जरांगे पाटलाचं अभिनंदन करायचं, जरांगे पाटलांना टोचन द्यायचं आणि जाती जातीमध्ये भांडणं लावायचे. महाराष्ट्र कसा अस्थिर होईल, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कशी खराब होईल, याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे चिथावणी द्यायची. हे काम आपल्याला उरले का? 2.5 वर्ष आपण पण सरकारमध्ये होता, तेव्हा तुम्ही जरांगे पाटलांना बोलून मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? का त्यांना आज उपोषण करण्याची वेळ आली? तेव्हा आपण काहीच काम केलं नाही. जे मागच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं, हायकोर्टात टिकलं, आपल्याला ते सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही. आणि आपण बाकी जरांगे पाटलाचं अभिनंदन करायचं, जरांगे पाटलांचं कौतुक करायचं आणि जाती जातीमध्ये मारामाऱ्या लावायच्या, भांडणं लावायचे, हा धंदा आपण दसरा मेळाव्यामध्ये जो केला तो अतिशय घातक आहे राज्यासाठी. ही गोष्ट चांगली नाहीये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते टिकाऊ स्वरूपाचं मिळालं पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण तुम्ही जेव्हा विशेष करून जेव्हा जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलतात, तेव्हा तुम्हाला जरांगे पाटलांना आरक्षण वगैरे काही द्यायचं नाहीये. पण जरांगे पाटील जे काही आंदोलन करतात, जे काही आक्रमकतेची भाषा वापरतात, त्यामुळे राज्यामध्ये कायदा व्यवस्था कदाचित खराब होऊ शकते. याच्यासाठी तुमचं जे समर्थन आहे, त्या तुमचे जे मगरीचे अश्रू आहे किंवा तुमचं जे जरांगे पाटलावर जे पुतना प्रेम आहे, याच्यामुळं राज्याचं वातावरण खराब होऊ शकतं. यामध्ये अनेक लोक राजकीय पोळ्या आपल्या आपल्या भासतील. समाजाला आरक्षण मिळेल की नाही मिळेल याचा अजून कुठेही थांग पत्ता नाही. पण आपण या लोकांना चिथावणीखोर अशा पद्धतीचं वक्तव्य करून राज्याचं वातावरण खराब करण्यासाठी नक्की प्रयत्न करताय. ही गोष्ट चांगली नाही. आणि मग फक्त शेतकऱ्यांना काय मिळालं, आम्ही इतकं दिलं, आम्ही 2 लाख रुपये दिले, किती लोकांना दिले? किती लोकांना या शेतकरी तुमच्या कर्ज माफीचा फायदा झाला? त्यामुळं आकडे सांगायचे नाही, चुकीचं काहीतरी सांगायचं. आपल्या काळामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, अनेक लोकांचं अतोनात पिकांचं नुकसान झालं. अद्यापपर्यंत 1 रुपया सुद्धा तुमच्या सरकारचा किंवा त्यावेळच्या ज्या काळामध्ये लोकांचं नुकसान झालं त्या काळामध्ये लोकांना कुठलीच मदत मिळाली नाही. तुम्ही तर 25,000 रुपये हेक्टरने पैसे द्यायची मागणी करीत होते आणि मग तुम्हाला सरकारमध्ये आल्यावर या सगळ्या गोष्टी करायला चान्स होता. तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना 25 कवड्या सुद्धा दिल्या नाही आणि फक्त दुसऱ्यांकडून अपेक्षा करायची, यांनी ते करावं, त्यांनी ते करावं. तुम्ही पण कोणाची तरी सत्ता हिसकावून घेतली होती. तुम्हाला 2.5 वर्ष चान्स मिळाला होता. तुम्हाला देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपल्या सरकारची जी इमेज, जे काही काम लोकांनी तुम्हाला दिलं होतं किंवा तुम्ही ते मिळवलं होतं, तर ती बनवता आली असती, पण ती तुम्हाला बनवता आली नाही. लोक तुम्हाला जेव्हा सोडून जातात, 4 आमदार किंवा 8 आमदार फुटून गेले,
त्याचा लोक हिशोब करत नाही. जेव्हा तुमच्या बरोबरचे असलेले 40 लोक आणि त्यामध्ये 9-10 मिनिस्टर जेव्हा निघून जातात, राजीनामा देतात, त्यावेळेस आपण आपल्या पक्षासाठी, पार्टीसाठी काय काम करतो आणि आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना या राज्यासाठी काय काम केलं हे सुद्धा कधीतरी लोकांना सांगा. आजही महानगरपालिका मुंबईमध्ये जे तुम्ही करोनाच्या काळामध्ये काय आरोग्य व्यवस्थेमध्ये जे काही घपले घोटाळे केले ते आजही बाहेर येतात. लोक मरत होते आणि तुमचे लोक घपले घोटाळे करीत होते, भ्रष्टाचार करीत होते, लाखो कोटी रुपये कमवत होते. लोकांना याचा काय फायदा भेटला, किती लोक मेली आणि किती लोकांना तुम्ही जीवदान दिलं, हा हिशोब केला तर तुमची पळताभुई थोडी होईल अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये. त्यामुळं मार्गदर्शन, दसरा मेळावा जे काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करायचे ते तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. आपण आपली दिशा, राज्य आणि केंद्रावर, सरकारवर टीका यापेक्षा वेगळं काहीच केलं नाही. याला रावण म्हण, स्वतःला राम म्हणून घ्यायचं, उरलेल्या सेनेला सीता म्हणायचं. ह्या ज्या तुमच्या व्याख्या, कुठलं तरी उदाहरण दिलं की भाजपमध्ये काय गोष्ट सांगितली की भाजपमध्ये जायचं असेल तर मग पहिलं शिवसेनेत जा, राष्ट्रवादीत जा, काँग्रेसमध्ये जा, मग तिथं थोडासा भ्रष्टाचार कर, मग भ्रष्टाचारात तुझं नाव आलं का मग तू ईडी CBI तुझ्या पाठीमागं लागली की मग तू भाजपमध्ये जा. हो, अशा प्रकारचे पांचट जोक तुम्ही सभेमध्ये मांडतात. म्हणजे तुमच्याकडं आलेली लोक फक्त भ्रष्टाचार करतात. काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये आलेली लोक फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी येतात. याचं सर्टिफिकेटच तुम्ही लोकांकडे देऊन टाकलं की आमच्याकडे या, थोडा भ्रष्टाचार करा, ईडी CBI काय तुमचं नाव आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे असलेले नेते, तुमच्याकडे असलेले आमदार, खासदार हे भ्रष्टाचार करण्यासाठी पाहिजे, याचा अर्थ असा होतो. तेव्हा उद्धवजी, आपण काय बोलतात आणि काय बोलत नाही याचं सुद्धा तुम्ही परिमार्जन केलं पाहिजे. देश आणि राज्यातील प्रत्येक माणूस आज सोशल मीडियावर जागरूक असतो. प्रत्येक माणूस प्रत्येक शब्दाचा अर्थ काढत असतो. आपण काय बोलला ह्या गोष्टीचा प्रत्येक माणूस किस काढत असतो. तुमचा दसरा मेळावा यापेक्षा चांगला, अधिक उत्कृष्ट होऊ शकला असता. रोज रोज तेच गोष्टी, तेच खोके, तेच मिंदे सरकार हे बोलण्यापेक्षा तुम्ही सत्तेवर आल्यावर का नाही सांगितलं मराठा समाजाला किंवा जरांगे पाटलांना की आम्ही सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला इतकं आरक्षण देणार. पण तुमची हिंमत ती होणार नाही, कारण तुम्हालाही माहिती की मराठा समाजाला आरक्षण देणं इतकं सोपं नाही. फक्त आपण त्यांना भडकावू शकतो, आरक्षण बाकी कधीच देऊ शकत नाही, हे उद्धव ठाकरेंना पण माहिती आहे. फक्त लोकांच्या कानामध्ये काहीतरी तेल ओतायचं. दोन जातीमध्ये कसं भांडणं लागतील, जाती कधी मध्ये भांडणं लागतील, राज्य अस्थिर होईल, कायदा आणि सुव्यवस्था खराब होईल, हे काम करण्याचं पाप दसरा मेळाव्यासारख्या माध्यमांमध्ये व्हावं ही अतिशय घातक गोष्ट आहे. नाहीतर द्या, जरांगे पाटलांना बोलवा आणि सांगा की आमचं सरकार आलं तर आम्ही मराठ्यांना आरक्षण देतोय म्हणून. द्या लोकांना आश्वासन. पण असं काही तुम्ही करणार नाही. त्यामुळं भविष्यात येणाऱ्या मेळाव्यांची दिशा, पूर्व दिशा कशी असेल, या पद्धतीने असेल तर लोक
का तुमच्या सभा ऐकतील, का तुमच्या सभेला गर्दी होईल, हा पण विचार नक्की करतील. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.